या संदर्भात सविस्तर माहिती पाहूयात। राजधानी दिल्लीमध्ये लाल किल्ल्याजवळ मोठा स्फोट झाला। संध्याकाळी 6:52 हा स्फोट झाला। लाल किल्ला मेट्रो स्टेशन जवळ हा स्फोट झाला। स्फोटामध्ये आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झालाय। 30 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येते आहे। संध्याकाळी 6:52 हा स्फोट झाला। स्फोटाची तीव्रता इतकी होती की यामध्ये 8 आजूबाजूच्या कार या बाधित झाल्यात। 8 कारच्या काचा फुटलेल्या आहेत, काही कार जळाल्या सुद्धा आहेत। गाडी सिग्नलला थांबली असताना हा स्फोट झालाय। यावेळेस या कारमध्ये काही जण असल्याची माहिती सुद्धा समोर येते आहे। 30हून अधिक जण यामध्ये जखमी झालेत। गाडीमध्ये काही प्रवासी असल्याची शक्यता आहे। या दरम्यान आता सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून तपास सुरू आहे। सीसीटीव्ही कॅमेरे या रस्त्यावरील सर्व तपासले जात आहेत। ही नेमकी गाडी कुठून आली होती, कशी आली होती याचा तपास सुरू आहे। तर शेजारच्या गाड्यांनाही आग लागली, इतकी तीव्रता या स्फोटाची होती, भीषणता होती। आतापर्यंत 11 जण मृत्युमुखी पडलेले आहेत, मात्र स्फोटातील मृतांचा आकडा वाढण्याची भीती ही व्यक्त होती आहे। 30 जण जखमी आहेत। जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत। स्फोटामध्ये अनेक जण गंभीर जखमी झालेले आहेत। आतापर्यंत 30चा आकडा समोर येतोय। हाही आकडा वाढण्याची शक्यता आहे। दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात हा भीषण असा स्फोट झाला। जखमींवर LNJP रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। या रुग्णांची इथल्या नागरिकांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भेट घेऊन विचारपूस सुद्धा केली आहे, चौकशी केली आहे। स्फोट झालेली कार पार्किंगमध्ये उभी होती अशी ही माहिती समोर येते आहे। एका सिग्नलला उभी असताना हा स्फोट झाला। भीषण असा हा स्फोट झालाय। या स्फोटानंतर राजधानी दिल्लीमध्ये हाय अलर्ट जारी केलेला आहे। सोबतच केवळ दिल्लीतच नाही तर देशभरातील सर्व प्रमुख शहरांमध्ये प्रसिद्ध ठिकाणी हाय अलर्ट जारी केलाय आणि पोलिसांकडून या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवली गेली आहे। धमाका झाल्यावर काही इमारतींच्या काचा फुटलेल्या आहेत। यामध्ये मेट्रो स्टेशनच्या सुद्धा काचा फुटल्या। या कारच्या आजूबाजूला मागे पुढे असणाऱ्या कारच्या सुद्धा काचा फुटल्यात। तर काही कारना आग सुद्धा लागली। उत्तराखंड, राजस्थानमध्ये हाय अलर्ट जारी केलाय। सोबतच महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि प्रमुख शहरांमध्ये हाय अलर्ट जारी केलाय। सीमावर्ती भागातील सुरक्षेमध्ये वाढ केलेली आहे। सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणात आता लष्करी यंत्रणा सज्ज केलेली आहे। या ठिकाणी सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे। पोलिसांच्या स्पेशल टीमकडून आता या संपूर्ण स्फोटाचा तपास सुरू आहे। अद्यापही कुणी या स्फोटाची जबाबदारी घेतली नाहीये, मात्र तपास सुरू आहे। तर दिल्लीतील लाल किल्ला परिसर नेमका कसा आहे ते पाहूयात। दिल्लीतील सर्वात जुन्या परिसरापैकी एक हा परिसर आहे। या ठिकाणी कायमच प्रचंड गर्दी असते। बाजूलाच बाजार आहे। चांदणी चौक जवळच असल्याने रहिवासी आणि खरेदीला येणाऱ्यांची संख्या या परिसरामध्ये प्रचंड असते। लाल किल्ल्यावर पर्यटक मोठ्या संख्येने असतात। दाटीवाटीने बांधलेली घरं आहेत, अरुंद गल्ल्या आहेत, नागरिकांची मोठी संख्या अशी परिसराची ओळख आहे। जामा मशीद देखील हाकेच्या अंतरावरती आहे, त्यामुळे या ठिकाणी सुद्धा गर्दी असते। परिसरामध्ये 2 महत्त्वाची मेट्रो स्थानकं आहेत, लाल किल्ला आणि चांदणी चौक।